अबे का मुंशीराम म्हटलं वावरातली सोयाबीन काढायची होती, बाया बाया आहे का रे? हा, कोणचा तुंगा आहे का म्हटलं रिकाम पण? अबे लेका या टायमाला तुंगा रिकामा राहत असते का? या टायमाला तर कमी पडते तुंग्यात बाया. हा ते तर आहे, पण आता सोयाबीन लेका पुरं कट्ट व्हायला ना, आता किती दिवस वाट पाहू? हा, काढायचं आहे ना, सोंगा लागते ना आता. पाणी पाणी आलं तर द्याचं बचा मायाबीन झोपून. आजूबाजूचे खेडेपाडे पाहून आलो लेका मी, इकडे तिकडे हिंडलो, सारे गावं हिंडलो, आईले तरी विचारलं. हा, जो भेटून राहिला त्याला विचारून राहिलो, बायाच नाही भेटून राहिल्याच्या बहीण मायाबीन. हा, लेकरं तरी न्यायला तयार आहो, पण लेकरं बी नाही येऊन राहिले. अरे मोठी बेकार परिस्थिती आहे कास्तकाराची. आता काय करतं, मजुऱ्या वाढून गेल्या, मजूर भेटून नाही राहिलं. बाहेर गावचं मजूर आणतो म्हटलं तर काय कमी महागात पडते का? ते किती महागात पडते म्हटलं. हा, त्याचा याचा खर्च, त्याचा राहाचा खर्च, त्याचा खायचा खर्च. सोयाबीनला भाव नाही भेटतच्या मायाबीन 4,000 आणि 5,000 रुपये. सगळंच काही बरोबर आहे का मुंशीराम तुय, पण आता काय करतं, पेरलेलं सोयाबीन काढायचं लागणच ना. हा, का सोयाबीन काढणं नाही आहे. एक काम करले का कंदिल्या, मग तू शांताबाईच्या तुंग्यात जाऊन पाय, शांताबाईला विचारून पाय काय म्हणते. तर तिच्याजवळ आहे 20-30 बाया चालून राहिली. ते अगर ऍडजस्ट करून 4-5 बाया देन धाडून त्याकडे, तर देन धाडून विचारून पाहिजे तिले. अबे हावले का मुंशीराम, शांताबाईले तर विसरलोच होतो मी. गावातलीच मुकर जमीन आहे, मी इकडे तिकडे हिंडून राहिलो फालतूच्या फालतू. पाहतो का जाऊन मी 4-5 मिनिटात जातो आता पाहिले त्याच्या घरी काय हाय नाही आहे. तर शांताराम भाऊली विचारून पाहतो ना. पहा मग बाई हो, आता 3,000 रुपये उधाळ्यात घेतो. 3,000 रुपये एक बॅगीचे. 3,000 रुपये तुम्ही पहा मग, आता कम जास्त त्याच्यापेक्षा जास्त काही भेटत नाही, कास्तकार लोक काही देत नाही. तरी आपण पाहू, अगर दिल्या तर 3200-3400 पर्यंत, पण कमीत कमी 3,000 रुपये एक बॅग घेतो मी. कोणाचं काही असन तर आताच सांगून द्या, मग मला म्हणायचं नाही शांताबाईने एवढ्यातच घेतलं आणि तेवढ्यातच घेतलं. हो माही शांताबाई, मागच्या वर्षी बी तर 3,000 रुपयानंच केलं, ह्या वर्षी तर काही वाढवून घे म्हटलं. नाही काही तर 500-600 रुपये तर उधाऱ्या मागं वाढव. अहो आता मी काय करणार आहो, कास्तकार लोक 100 रुपये वाढवून नाही देऊन राहिले, आणि काही पुरलं बी पाहिजे ना त्याला बी. तिकडे बॅग मागा 100 रुपये, त्याला वाढत नाही बिचारायले, क्विंटल मागा जे आहे तेच चालू आहे. आणि ते आपल्याला अगर प्रत्येक बॅग मागे पैसे वाढवून द्या, तर त्याला बी पुरलं पाहिजे ना काही ना काही. जिथं तिथं कणी बॉय बाई आपल्याच हुशाऱ्या मारत्या. कास्तकाराशी काय करावं लागते, ह्याच तर टाइम आहे कमवायचा. अहो शांताबाई, ह्याच तर सीझन आहे कमवायचा. ह्या टायमाला जे भेटते ते कमावून घे. मग काय 12 महिने 100 रुपयानं 150 रुपयानं घास नाही आपल्याला. पाय बा, माझ्याकडून तर काही तेवढं जबरदस्तीनं बोलणं होत नाही. जेव्हा मी सौदा करायला जाईन, वावर पाहायला जाईन, तर तू माझ्यासोबत चालत जाजो. तू बोलत जाजो पैशाचं काय आहे तर, पैशाचं त्याकडे सोपं तुम्ही बोलायचं. तू तिकडे 4,000 घे का 3500 घे, मला काही घेणं देणं नाही. मी फक्त माझ्यासोबत चालत जाईन, बोलत जाय तू पैशाचं. तुला काय मजाक वाटते काय? खरंच सोडते तरी काय एवढा भाव? हो ठीक आहे ठीक आहे, येतो ना मी. असे कसे नाही सोडत, तर मी बी पाहतो भाव. आणि ये फियाचा जुगाड लावून ठेवजा आपापल्या, नाही तर मागच्या वर्षी माझ्याच घरचे मागे. ते ये फियाचं माझ्याकडे काही आहे नाही म्हटलं. आपापले ये बरोबर धारफार लावून लावून इकडं तिकडं कुठं पडले असेल तर ते काळकूळ करून ठेवजा, टायमावर मग धांदल नाही झाली पाहिजे. अहो शांताबाई, बाया पाहिजे नव्हत्या हो म्हटलं मले. भेटन काय म्हटलं काही बाया? या कंदील बुडानं बाबा कधी सुधरण काय माहिती. अवन तू तर असा म्हणते जशी काय याची बायकोच होय मी. बायको आहे गायची, समजायला नाही पाहिजे काय? केस पांढरे होऊन राहिले पण बुडाला अक्कल नाही आली बाबा. आई ना म्हटलं किती बाया पाहिजे, किती बाया पाहिजे म्हटलं. अरे बापा रे, देव पावला रे, ह्या टायमाला मजूर भेटलं, लय 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 देव पावला बाबा. कसं करता, कसं म्हटलं, उदाड्यात करता का रोजंदारीत करता? रोजंदारीत वजनदारीत नाही करत बा बसत. तुम्ही उधाड्यात देऊन द्या सीधं सीधं, काय भाव देतात. सीधं सीधं आम्ही येतो, करून देतो आणि मोकळं करतो. हो अरे ते तर फारच चांगलं. सांगा ना मग, काय बॅग देता, काय रुपये बॅग देता सांगा पटकन, आणि पैसे ऍडव्हान्स देऊन देतो, मोकळं करा, उद्या कामाला हात लावून द्या. शिवलालची लक्ष्मी बोलवा म्हटलं पैशाचं, त्याकडे तू बोलतो म्हण ना, बोल पटकन. हा करून टाकू ना कंदिलाबाजी, करून टाकू म्हटलं. 5,000 रुपये बॅग देऊन द्या. 5,000 रुपये बॅगीनं जेवढ्या बॅगा असेल तेवढ्या. आणि त्या बॅगीचं बिल लागन रे बा, एवढ्या बॅगा होत्या म्हणून. नाही तर कसं आहे, तिकडे राहते 10 बॅगा आणि सांगते 6 बॅगा, असं काम आहे ते. आपल्याला पटणार नाही. आपल्याला दुकानाचं बिल लागन परफेक्ट. अरे बापा 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 बापा, एवढे पैसे असते काय माय माझे? एवढे पैसे असते काय म्हटलं? एवढ्या रुपयाचं होत असते काय? 5,000 रुपये बॅग वाचू देता का नाही वाचू देत बा? कास्तकाराला काही का घ्यायला लावता यंदा बी फाशी? 3,000 रुपये देतो बा. 3,000च्या वर तर 1 रुपया बॅग नाही देत. नाही तर काही नाही, पडली राहू देतो ते सोयाबीन. मी नाही काढत बा सोयाबीन फायबीन. हो असं असते काय? मागच्या वर्षी 3,000 रुपये, ह्या वर्षी 3,000 रुपये, असं नाही होत बा. एवढ्या पैशात नाही जमत. अरे तर आम्ही तरी काय करा? आमची सोयाबीन मागच्या वर्षी ज्या भावात खपली त्याच भावात यंदाही गेली ना. आम्हाला काही एक्स्ट्रा भेटलं काय? काहीच नाही भेटलं. मग आम्ही तरी काय करावं?
आम्ही देऊन राहिलो ना तुम्हाला 3,000 रुपये, नाही थोडी म्हणून राहिलो. तुमचं ना माय 3100 रुपये फायनल करा. 3100 रुपयाच्या वर एकही रुपया मी देत नाही बा, आता सांगून राहिलो. हो, पटत असेल तर पहा, नाही तर राहू देतो बा. पाहू बाया हो, करू काय मग फायनल? मग मला म्हणायचं नाही का बा शिवलालच्या बायकोने एकटीने शानपणा केली, 3100 करू काय फायनल? करून टाक ना माय माझे, कुठं बसतं, करून टाक फायनल. काय करतं बसून हा? मग घरीच बसा लागणार नाही तर आणखी याच्यावर तर नाही देत ना कोणीच. आता कोण हो, मी म्हणत तुला मजाकच वाटून राहिली होती. सोपं आहे का बाई सोयाबीनचे उदाडे म्हटलं तर? लोक 1-1 रुपयासाठी बहस करते ना. बरं मग उद्या न्या घ्यायची व्यवस्था आहे का म्हटलं काही? हा, वावरात न्यायची व्यवस्था. आणि ते पाण्याची बॉटल कॅना वाना काही आणून ठेवजा. वावरात इरणे आहे एक तर तुमच्या 4 वावर पडायला जावं लागते पाणी येणाले. त्या मालकाला शिवलालले सांगतो ना, ऑटो घेऊन ये म्हणतो आणि घेऊन जाय म्हणतो. हा, त्याला सांगतो घेऊन जायले. आणि या मग सकाळी चाटणू का त्याचा. हा, वाट पाय तुम्ही सकाळी वावरात. अरे उद्याच्या दिवस येता काय म्हटलं आपल्या वावरात? हा, उद्याच्या दिवस आपला वावर देता काय करून? काय बॅग देता म्हटलं तुम्ही? हा, काय बॅग देता? अरे आता मागच्या वर्षी 3,000 रुपये बॅग न दिली, पण उद्याच्या उद्या अगर अर्जंट तुम्ही येत असाल तर 3300 रुपये बॅग देऊन देऊ आपण. चला यान तर उद्या सांगा नक्की. हा येतो ना. मग एक काम करा, उद्या सकाळी तुमच्या वावरात येऊन जातो. कंदील आबाजीला चाट देऊन देतो. ते तसे 3100 रुपयाने देऊन राहिले होते बॅग. तुम्ही एक काम करा, सकाळीच पाणी वाणी घेऊन जा मस्त, आणि सकाळी तुमच्या वावरात लागून देतो 8 वाजता. कामाला हात लावून देतो. सकाळी कंदील जाते वाटते बा कोमात. काही सांगता नाही येत. काय झालं लेखाचं, सकाळपासून बाया नाही आल्या? 9 वाजून राहिले ना, नाही तर 8 वाजता येऊन जाते उदाळ्यात घेतल्यावर. तो जगन चालला, थांब त्याला विचारतो. जगन्या, ओ जगन्या, ये रे इकडं. हा बोला ना कंदील आबाजी, काय म्हणून राहिले बोला ना. तू याही कामाला नाही गेली का पहिले का जगन? हा, घरीच आहे काय? घरी गायले सकाळी 6 वाजताच तर गेले आई कामाले. सकाळी 6 वाजता सगळ्या बाया गेल्या म्हटलं कामाले. माझ्याकडे तर आला नाही. बहीण मायबीन कुणीकडे गेल्या मग? कुठं गेल्या काही माहिती आहे का रे बाबू जगन तुले? हा, शांताराम काकाच्या वावरात जातो म्हणे बा. शांताराम काकाच्या वावरात सकाळीच गेले ते. या शांताराम लेखाचा माझ्या बाया घेऊन गेला चोरून. थांब त्याला दाखवतो, जातो त्याच्या वावरात न थांब दाखवतो त्याला. जास्त पैसे दिले असेल त्यानं लेखानं, पैशाचा मास दाखवून राहिला. एक तिच्या बहीण मायाबीन कायच करावं या बाईचं काही समजत नाही. बसल्या तंबाखू घोटाले. जराशी नजर माणसाची इकडे तिकडे झाली का झाल्या चालू. अहो करव बाई पटपट, घे पटपट, रोज द्यायला लागते म्हटलं. हा, काय तंबाखू कायला घोटून राहिली म्हटलं. पाय बाई या शांताराम, आता आता याचं बोलायचं काही काम आहे काय? उधळ्यात घेतलाय ना, रोजंदारीत थोडी नाही. हा, तुमचं काय काम आहे म्हटलं बोलायचं? हा, अरे हो हो लेका, मी बी विसरूनच गेलो तो रोजंदारीत नाही आहे म्हणून. बरं बरं, चाल द्या तुमच्या मतान चाल द्या. का बे लेखा शांत्या, बरोबर आहे का हे? हा, बरोबर आहे का म्हटलं तू? ह्या बाया सर्व माझ्या वावरात येणार होत्या, तुला जास्त पैसे देऊन घेऊन आला तू. हा, बरोबर आहे का म्हटलं हे? आता मी काय करू कंदिलाबाजी, मी त्याला एक शब्द म्हणून पाहिलं, त्या येऊन गेल्या. आता तुम्ही द्यायला नाही पाहिजे का 3300 रुपये भाव? हा, तुम्ही तेच घेऊन बसले 3000 रुपये, तर कसं होणार आहे? आता उद्या बी त्याला समजा दुसऱ्यानं पैसे जास्त दिले, ते तुमचं वावर सोडून तिकडेच जाणार आहे. अबे लेका, तसं असते काय? तुम्ही कास्तकार लोक जास्त पैशाचा मास चढल्यासारखे करता. हा, कसं वाढव उडव करून देता म्हणूनच तर पुरत नाही बे लेका. 3,000 ते 3,000 साऱ्या गावाने केलं असतं, आता कायले भाव वाढला असता. आता त्याच्यानं झक मारवून मला बी द्यास लागेल ना 3300 रुपये. ते तुम्ही तुमचं पाहा. मला 3300 रुपयात पुरून राहिलं, मी दिलं आणि माझ्या वावरात त्या आल्या. आता तुम्ही मला कायले बोलून राहिले? तुम्ही त्या बायाच्या मुकरदमीनले म्हणा, तुनं कशा काय पाठवल्या म्हणून. तुम्ही ऍडव्हान्स दिला होता का काही? नाही लेका, ऍडव्हान्स तर काही दिला नाही म्या. मग काय तर कंदिलाबाजी, सौदा झाल्याबरोबर पटकन ऍडव्हान्स देऊन द्या लागते, बाया गुतून जाते. आता काय त्या कायले ऐकते? आता आता त्या तसंच म्हणणार आहे का 3300 रुपयानं केलं बा, पटत असेल तर द्या, नाही तर आता काही येत नाही असंच म्हणणार आहे ना त्या. हाव लेका, लोक लय छत्रे आहे, आपणच राहिलो मांग. चला तर मग मित्रांनो, आता पाहू काय होते उद्या बायाचं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.